सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतील आणि त्यानंतर फोक लोकचा शो हा सुरू होईल. तरी मी फोक लोकच्या टेक्निशियन टीमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सेटअप सुरू करायचा आहे, काम सुरू करायचं आहे. काही क्षणातच या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे उपमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेला आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या समोरच्या पॅसेज मध्ये खूप गर्दी आहे. ती गर्दी बाउन्सर्सनी कमी करायची आहे. या समोरच्या पॅसेज मध्ये खूप गर्दी आहे. कृपया आपण मॅच बघायला असणार तर आपण प्रेक्षक गॅलरीत बसून मॅच बघायची आहे. मांदेकर सदानंद मांदेकर लाईनकडे या. सदानंद मांदेकर सदानंद मांदेकर व्यासपीठाकडे या. सन्माननीय प्रवीणजी पाळगे सर, पैलवान ग्रुप नाशिक आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक नमस्कार.
सदानंद मांजरेकर व्यासपीठाकडे सदानंद मांजरेकर. पैलवान प्रदीपजी पाळवे यांचं या ठिकाणी प्रवीणजी पाळवे यांचं या ठिकाणी मी सह्याद्री वामन सर्कल सहर्ष स्वागत करतो. मंडप डेकोर करायचे गोकुळ आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. समोरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आपण बघत आहात. छत्रपती संभाजीनगर 24 आणि मुंबई उपनगर 15 गुण. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. ज्या संघांना तिसरा पुकार दिला आहे त्यांनी कृपया मैदानावर यायचे. सन्माननीय मंत्री महोदयांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होते.
इकडे इकडे सिन्नर तालुक्यातल्या सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचं पत्रकारांचं मी सह्याद्री युवा मंच आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. अवघ्या काही क्षणांतच आपण त्यांची वाट पाहतोय असे आपल्या नाशिकचे उपमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे. संघांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गिरीश भाऊ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. संभाजीनगर 28, मुंबई उपनगर 23 असा जबरदस्त सामना या ठिकाणी सुरू आहे आणि प्रेक्षकांची तुफान गर्दी या सामन्यासाठी ठाण्याचाही संघ या ठिकाणी सज्ज झालेला आहे मैदानात येण्यासाठी आणि प्रेक्षकांची तुफान गर्दी ठाण्याच्या संघाकडे आणि ठाण्याचा सामना हा अहिल्यानगर संघाबरोबर होणार आहे. अहिल्यानगर वर्सेस ठाणे आणि प्रेक्षकांनी आपली जागा बदललेली आहे आणि अहिल्यानगर आणि ठाण्याच्या दिशेने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी सोमनाथजी घुगे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सह्याद्री युवा मंच तर्फे त्यांचं स्वागत करतो. ग्राउंड मध्ये बरीच गर्दी झालेली आहे. अहिल्यानगर ही हा सामना 4 वरती होईल. रायगड आणि ग्राउंडच्या मध्यभागी एकदम गर्दी झालेली आहे. कृपया आपण स्टेडियमच्या बाहेर यायचं आहे. बाळकृष्ण ढवळे सरपंच म्हणून आहे. सुनील नवले पंच, अनिल राऊत पंच, गुणेकर रामदास गोळे, सहाय्यक गुणेकर सागर पानकर, विजय पवार, ऋषी चढाई, निलेश गायकवाड पालघर आणि बजाज योगेश सोलापूर पुराणा क्रमांक 4 होता. सामाजिक 4 होता. सामना रायगड हा सामना 5 होईल आणि अहिल्यानगर
जिल्हे ठाणे हा सामना 4 होती. कोल्हापूर वर्सेस मुंबई उपनगर. कोल्हापूर 29 आणि मुंबई उपनगर 25 असा जबरदस्त सामना हा सुरू आहे. आतमध्ये जे गेलेले प्रेक्षक आहे सर्वांना विनंती बाहेर यायचंय. बाकीच्या प्रेक्षकांना बघता येत नाही मॅचेस. आतमध्ये गर्दी करू नका. बाहेर प्रेक्षक गॅलरी आहे. हा संपूर्ण आवाज ठाण्याच्या संघासाठी आहे. ठाणे आणि अहिल्यानगर क्रीडांगण क्रमांक 4 सांगली. सांगली आपण क्रीडांगण प्रवेश करा. सांगली संघ, सांगली संघ आपण क्रीडांगणात प्रवेश करा. आपल्याला तिसरा मुकाम दिलाचे लोक घ्या. चला लोक सांगली. सगळं सांगली संघ पुरुष गट. चला चला चला. महिलांचे सामने संपले तरी संघाने तिथे थांबायचं आहे. महिलांचे सामने संपले तरी संघाने तिथे थांबायचं आहे. मंत्री महोदय येणार, त्यांच्यावर ओळख होणार आहे. महिलांचे सामने संपले तरी महिलांनी तिथे थांबायचं आहे. मंत्री महोदय आपला परिचय होणाराची नोंद घ्या. टाईसचे माजी चेअरमन पंडितराव लोंढे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री मंचतर्फे या ठिकाणी सरचे स्वागत आहे. ग्राउंडच्या आतमध्ये एकदम मध्यभागी इतकी गर्दी झालेली आहे. कृपया मी आयोजकांना विनंती करतो की पंच, खेळाडू आणि इतर लोकांनी तिथं थांबू नये. कृपया बाहेर यायचं आहे. बरीच गर्दी झालेली आहे. राजेंद्रजी शहाणे यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो व त्यांच्यासोबत आलेल्या नळवडी परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अहिल्यानगर या ठिकाणी वॉर्मअप करत असताना दुसरीकडे ठाणे ही आपल्या असलम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सज्ज होताना दिसत आहे. असा हा सामना रंगणार आहे. ठाणे वर्सेस अहिल्यानगर हा ऐतिहासिक सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. दुसरीकडे आपण बघत आहोत कोल्हापूर आणि मुंबई उपनगर यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी बघायला मिळते. सांगली पुरुष विभाग सांगली संघ आपल्याला
सांगली आणि रायगड हा सामना खेळताना 5 होईल. दोन्ही सगळं तयारी करायची आहे. काही अवधी या ठिकाणी उपस्थित अवधी राहिलेला आहे. तो संपल्यावर ताबडतोब आपला सामना क्रीडांगण क्रमांक 4 वर होईल. क्रीडांगण क्रमांक 5 मध्ये सामना संपला आहे. दोन्ही संघांनी क्रीडांगणात धावा घ्यायचा. सांगली आणि सूरज बलक यांनी स्टेजवर यायचं आहे. सूरज बलक रायगडचं नाव चला रायगड. क्रीडांगण मोकळं करा. जे प्रेक्षक आतमध्ये आहे त्यांनी बाहेर जाण्याचं आहे. त्याशिवाय सामने सुरू होणार नाही. जे प्रेक्षक क्रीडांगणात आलेले आहे त्यांनी बाहेर जायचं आहे. त्या व्यतिरिक्त सामने सुरू होणार नाही. सांगली आपण क्रीडांगण क्रमांक 5 चा धावा घ्यायचा. नाव होती मला काय माहिती तुम्हाला बोलला म्हणून मी आलो. मला तर काय माहिती नाही टीमवरती काय चाललं. माझ्या गावीला पळा पाहिजे. डीजे म्युझिक प्ले करा जरा. हॅलो क्रीडांगणामध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त जी काही आपली मंडळी बसलेली आहे त्यांनी कृपया स्वतःहून बाहेर जाणे. तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बसायची व्यवस्था केलेली आहे. ऋषीजी गोदडे यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो.
त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माऊली अण्णा यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री युवा मंचच्या सर्व आपल्या स्वयंसेवकांना विनंती आहे की अनवॉन्टेड लोक जे आपली जरी असली त्यांनी सगळ्यांना बाहेर काढायचंय. यानंतर उगाच पोलीस यंत्रणा येईल त्यांनी बाहेर काढणं हे काही संयुक्तिक नाहीये. आपण स्वतःहून बाहेर जा. लांबून लांबून या ठिकाणी हा खेळ बघण्याकरता आपली सगळी मंडळी आलेली आहे. त्यांना पण बघण्याकरता त्या ठिकाणी अडथळा येऊ नये. परत परत सांगितलं जाणार नाही. आपला सन्मान आपणच ठेवा. कृपया आपण सगळ्यांनी बाहेर जाणे. हे पहा, जे प्रेक्षक खेळाडू व्यतिरिक्त आहे तरी बाहेर जायचं आहे त्याची नोंद घ्या. खेळाडू क्रमांक 5 वरील सामना शक्यतो सामनाधिकारी सुरू करा. 5 चे सामनाधिकारी आत्माराम पवार चालू करा सामना. लवकर चालू आहे, कार्यक्रम आहे म्हणून. आतमध्ये खेळाडूंना पाण्याची गरज आहे. कृपया जाणवलेल्या विनंती की आपण पाणी पोहोचवायचे आहे. लवकर विनंती जारवाले आपण खेळाडूंना पाणी पोहोचवायचे आहे. अहिल्यानगर आणि ठाण्यामध्ये सुरू असलेला हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे आपल्याकडे या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे आणि आपल्या खेळाडूंना आणि संघांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी थोड्याच वेळात आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे उपस्थित राहणार आहे. सुरू असलेला सामने आजच्या सत्रातले शेवटचे सामने आहेत. शेवटचे सामने आजच्या सत्रातले शेवटचे सामने आहेत. तनिष्क सोमनाथ जोंधळे किक बॉक्सिंग या खेळ प्रकारात नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन गोवा येथे आयोजित स्पर्धेमध्ये सहभागी झाला. त्याचा आपण सन्मान करणार आहोत. तनिष्क सोमनाथ जोंधळे सन्माननीय संजय सर यांना विनंती की आपल्या हस्ते आपण तनिष्क यांना सन्मान करणार आहोत. क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक आइए आज यहाँ पर प्रकाशजी घुगे सर यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. यहाँ पर बेहतरीन मुकाबलों का ये दिन और इस दिन लगभग 5,000 से ज्यादा दर्शक आज यहाँ इस मैदान पर आप देख रहे हैं. ये कबड्डी के मुकाबले हैं जो 73वीं कबड्डी प्रतियोगिता सिन्नर शहर में आयोजित है और इस प्रतियोगिता के अवसर पर महाराष्ट्र के सबसे बेहतरीन खिलाड़ी अपना अपना खेल दिखाने के लिए मैदान पर तैयार. जैसा कि आप देख रहे हैं थाने की टीम काफी मजबूत है और उनका मुकाबला यहाँ ग्राउंड नंबर 5 पर होने जा रहा है. क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सन्माननीय विश्वस्त नामदेवराव कातकाडे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे.
जयंतजी आपल्याला विनंती कृपया सन्मान्य मंत्री महोदयाच्या आगमनाकरता आपण तयार होतो. मी प्रकाशजी घुगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय प्रकाशजी घुगे यांनी स्टेजवर यायचं आहे. फोकलोकच्या टीमला मी पुन्हा विनंती करतो की 10 मिनिटात 15 मिनिटात आपला कार्यक्रम संपणार आहे. तुम्ही तुमची तयारी सुरू करा. निर्णय व्हायचा आहे. तुम्ही 2 काय निर्णय व्हायचा आहे. हा निर्णय व्हायचा आहे ना. काय किती वाटते अजून निर्णय घेतला नाही. 2 निर्णय काय करणार. 2 वाढवणार. 21 शेवटचे सामने आजच्या सत्रातील शेवटचे सामने आहेत. हे सामने संपल्यावर आजचं सायंकाळचं सत्र संपणार आहे. उद्या ठीक 4 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. याची कृपया नोंद घ्या. सर्व संघांची आपली उपस्थिती 4 वाजता या ठिकाणी द्यायची आहे आणि 4च्या वेळी आपल्याला पहिला पुकार दिला जाईल. सर्व संघाला उद्या दोन महिलांचे एक फायनलचा म्हणजे अंतिम खेळ सामना पुरुषांचा एक अंतिम खेळ सामना महिलांचा असे 6 सामने होणार आहे. ठीक 4 वाजता उद्या सामन्याला सुरुवात होईल. या ठिकाणी युवा नेते कैलासजी कापडी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी त्यांचं सह्याद्री युवकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. उद्या सकाळचं सत्र होणार नाही. सायंकाळी 4 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचा. पहिला कॉल केला जाईल 4 वाजता.
त्यानंतर सामने सुरू होतील 2 सेमीफायनलच्या पुरुषांचे 2 महिलांचे आणि अंतिम फेरीचा महिलांचा सामना अंतिम फेरी पुरुषांचा असे 6 सामने उद्या खेळले जातात आणि उद्या बक्षीस समारोह धन्यवाद. गिरीशजी महाजन साहेब यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होत आहे. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे आपल्या सर्वांचे लाडके या नाशिक जिल्ह्याचे कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्या एकूण 6 सामने आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये कोणताही सामना होणार नाही, तेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने होतील. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या नमो क्रीडा नगरीमध्ये आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सह्याद्री मंच आणि उदय संघ मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे
तालुक्यातही अतिवृष्टी झाली. कितीही व्यस्त कार्यक्रम असला त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल प्रत्येक शेतामध्ये जाऊन बांधापर्यंत जाऊन त्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम हे आदरणीय गिरीश भाऊंनी काल आपल्या सिन्नर तालुक्यात केलेलं आहे. दिंडोरी सारख्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली, त्या ठिकाणी स्वतः धावून जाऊन त्यांना आधार देण्याचं काम केलं. असा प्रत्येक गोष्टीला धावून जाणारा आपला नेता आज संकटमोचक म्हणून या राज्यामध्ये आज आपल्याला भाऊंची ओळख आहे. भाऊ जळगाव जिल्ह्यातील अनेक आहेत. आपले या ठिकाणी नितीन बर्डे नावाचे नगरसेवक आहे, खेळाडू म्हणून आपल्या असोसिएशन मध्ये काम करताय. ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ न घेता भाऊ मी एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये आपण राजकारणात, कला क्षेत्रात, सर्व क्षेत्रात आपण पाठराखण केलेली आहे. या क्रीडा क्षेत्राला देखील आपण या पुढच्या काळात आपला राजश्रय या ठिकाणी द्यावा. आणि मी एक आपला कार्यकर्ता म्हणून राजकारणात असून देखील मी स्वतःही एक खेळाडू आपल्याला माहिती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतो. आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना नेहमी ताकद मिळते. भाऊ आपण मागच्याच आठवड्यात या जिल्ह्याचा सुपुत्र असलेला हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी झाला, आपण त्याचा सन्मान केला. आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील आपण त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्या यासाठी आपण भाऊ अतिशय तळमळीने त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि आपण खेळाडूंना किती ताकद देता हे टिबल महाराष्ट्र केसरी चौगुले यांना आपण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन शासकीय नोकरीमध्ये डायरेक्ट डीवायएसपी करण्याचं काम हे आपण चौधरी साहेबांना आपण टिबल महाराष्ट्र केसरी कुठल्याही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या खेळाडूचा आपण सन्मान केलेला आहे. ताकद देणं काय असतं हे गिरीश भाऊंनी या निमित्ताने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या खेळाडूंना भाऊ आपण भारतीय जनता पार्टीने सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आज आपण ताकद देण्याचं काम केलंय. कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रातही आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आपण असेल, नेहमीच आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं. परंतु आपण आता स्वतः खेळाडू नाही तर आता या संघटनेचे पालकत्व म्हणून या पुढच्या काळामध्ये मैदानात उतरावं ही आमची आपल्याला विनंती राहील. की आपला अधिक वेळ न घेता या स्पर्धा झाल्या. सिन्नर बरोबर जिल्ह्यातले आणि राज्यभरातले अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मागितलं नाही बोलला सर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. मॅचवर एवढी गडबड झाली आणि तुम्ही थर्ड रेडवर पण लक्ष नाही ठेवत. मी अर्जुन का करताय